सरगम हा कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमामध्ये आज आपण जाणून घेतलं राग पहाडी याविषयी. आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर. श्रोते सकाळचे ठीक 11 वाजलेत. बदला बदला सवय बदला. मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का? बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर आरबीआयच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते जाणकार बना, सतर्क रहा. चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल. घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी. म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज. सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. सूरसंवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधत आहेत जया सहस्त्रबुद्धे. तांत्रिक सहाय्य लाभलं आहे गजानन गवारे यांचं. निर्मिती सहाय्य आहे प्रकाश वैद्य यांचं. सूरसंवाद सादर करते आहेत विनोद गवळी. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर हे आहे अकोला आकाशवाणीचं प्रसारण आणि आपण ऐकत आहात फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. हॅलो. हॅलो, नमस्कार ताई. नमस्कार. मी श्रीकृष्ण खोरखेडे, वडोदा, पानाचे, तालुका मुक्तानगर, जिल्हा जळगावतून बोलतो ताई. बरं बरं. आज कुठलं गीत ऐकायचं आहे दादा? तर ताई आता तुळशीचे लग्न झालेले आहेत आणि त्याच्या लग्न सराईला सुरुवात झालेली आहे. बरोबर. आणि त्या लग्न सराईच्या अनुषंगानं प्रत्येकाच्या जीवनातला अविभाज्य भाग म्हणजे चांगला आनंदाचा क्षण म्हणजे लग्न. बरोबर. म्हणजे तुळशीच्या लग्नानंतर पण आपल्या घरातील मुला मुलींचे लग्न करू शकतो. बरं ताई. तर त्या अनुषंगानं मला एक मी गीताची निवड केली आहे. हा सांगा. सर्वप्रथम माझं नाव सांगतो ताई. मी श्रीकृष्ण खोरखेडे, वडोदा, पानाचे, तालुका मुक्तानगर, जिल्हा जळगाव इथून बोलतो. बरोबर, बोला. अकोला आकाशवाणीचे कार्यक्रम मी नेहमीच ऐकत असतो ताई. आपल्या कार्यक्रमाचं प्रसारण खूप छान आहे. आणि उद्घोषक ताई आणि भाऊंचा जो आवाज आहे तो सुद्धा खूप छान ऐकायला येतो आणि कार्यक्रमाचं प्रसारण सुद्धा छान ऐकायला येतो ताई. त्यामुळे अकोला आकाशवाणीला मी धन्यवाद देऊ इच्छितो. बरं बरं. तुमचे पण धन्यवाद. तुम्ही नियमित अकोला आकाशवाणी ऐकता. आणि कुठला कार्यक्रम आवडतो तुम्हाला? रसिका दूसाठी आपकी पसंत ऐकतो मी आणि इतर फोन इन कार्यक्रमात सुद्धा सहभागी होतो बरेच वेळा. आणि मी पूर्वी पत्र सुद्धा पाठवायचो ताई. हो, तुमचे पत्र असायचे बरेच. रसिका तुझ्यासाठी, आपकी पसंतसाठी आणि इतर कार्यक्रमासाठी मी पत्र पाठवायचो. आणि शेतकऱ्यांचे जे कार्यक्रम असतात शेतीविषयक त्यात सुद्धा मी सहभागी झालेला आहे. त्यांनी म्हणजे त्या कार्यक्रमाचं मी प्रसारण ऐकलेलं आहे आणि त्या प्रसारणाचा निश्चितच काही अंशी मला फायदा झालेला आहे. बरोबर. आपला तो पण कार्यक्रम खूप सुंदर आहे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. हो ताई. त्यामध्येही आपल्याला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळून जातात शेतीविषयक. तर ताई प्रत्येकाच्या जीवनातला अविभाज्य भाग आणि आनंदाचा क्षण म्हणजे लग्न. आणि लग्न सर्वांची जुळतील आणि जुळणार यामध्ये काही शंकाच नाही. परंतु आजची जी परिस्थिती आहे ती जुन्या काळापेक्षा थोडीशी बदललेली आहे.
हो. आज धावपळीचं युग आहे. लग्नामध्ये अतोनात खर्च करून काळाची बचत करणं ही काळाची गरज आहे. बरोबर आहे. अनेक लोक पैशाचं प्रदर्शन करतात, त्यामुळे लग्न समारंभामध्ये खूप मोठा निधी खर्च केला जातो. परंतु सामुदायिक विवाह, आदर्श विवाह या जर पद्धती अवलंबल्या तर याचा निश्चितच दोन्ही पार्टींचा खूप मोठा फायदा होईल ताई. बरोबर आहे. आणि वेळेची आणि पैशाची सुद्धा बचत होईल ताई. हो हो, खरंच ना. त्यामुळे सर्वांनी जर लग्न असे समारंभ जर उरकते घेतले, शॉर्टकट मध्ये जर केले तर त्यात सर्वांचा फायदा आहे. आणि प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपलं लग्न लवकर व्हावं आणि ते व्हायलाही पाहिजे. कारण काय जी परिस्थिती आहे ती खूप बदललेली आहे. जुन्या काळाचे लग्न आणि आजच्या काळातल्या लग्नामध्ये खूप मोठा फरक झालेला आहे. फरक आहे. आजकाल वेळ कोणाजवळच नाहीये. आता लग्न सगळं लावतात instant लोक, पाहिजे. लग्न लावतात आणि मोटरसायकल निघून जातात ताई. त्यामुळे वेळही नाही कुणाला. पूर्वीच्या काळात 4-4 दिवस लग्न समारंभ हो, चालायचे. आणि लग्न असताना ज्या घरात लग्न असायचं त्या घरी 8-8 दिवस पाहुणे पण असायचे. बिलकुल पण ताई. आता आज सगळे वेळेवर येणार आणि लग्न झाल्यावर जाणार. बिलकुल ताई. दुपारी जर लग्न लागलं तर संध्याकाळपर्यंत पुलीस पाहुणे घरात थांबत नाही, अशी परिस्थिती असते. हो हो, खरंच. ते जुन्या काळात लग्नाची जी पंगत होती, जे मेजवानी होती, ज्या पद्धती होत्या, वाजे ढोल ताशे जे होते, बँड ते सायलेंट प्रमाणात होते. पण आता डीजे मुळे मोठा कहर झालेला आहे. हो, खरंच आहे. डीजेमुळे ताई अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो, अनेक आजारी लोकांना त्रास होतो, हार्ट अटॅक वाल्यांना सुद्धा त्रास होतो ताई. तर सर्वप्रथम जोराचे आवाजाचे फटाके आणि जे डीजे असतात लग्नात यावर बंदी शासनाने आणावी ताई, असे माझं मत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी, अनेक आजारी लोकांचा फायदा होऊ शकतो. हो, खरंच आहे. पण आता कसं आहे ना दादा, हे सगळे मिळून ठरवलं तर नक्कीच याच्यावर काहीतरी इलाज निघेल, है ना? बिलकुल ताई. प्रत्येक लग्नकर्त्याने विवाहाच्या म्हणजे वधूच्या पित्याने किंवा वराच्या पित्याने जर असं ठरवलं की आपल्याला लग्नात डीजे सांगायचंच नाही तर नाही सांगू शकत. बरोबर आहे. परंतु आजची जी फॅशन आहे ताई त्यामध्ये खूप मोठा डेसिबल आवाज असतो आणि त्यामुळे अनेक लोकांना बहिरेपणा येण्याची शक्यता असते ताई. हो, खरंच. आणि ध्वनी प्रदूषणाचा सुद्धा खूप मोठा त्रास त्यामधून होण्याची शक्यता असते. हो ना. आणि मोठे मोठे आवाजाचे फटाके उडवले जातात, त्यामुळे फटाक्यात सुद्धा ध्वनी प्रदूषण होतं ताई, वायू प्रदूषण होतं. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या तब्येतीसाठी खूप हानिकारक आहे. याचा सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. कुठून तरी सुरुवात व्हायला पाहिजे या गोष्टीला. तुमचं ग्रामीण भागातून व्हायला पाहिजे, शहरी भागातून व्हायला पाहिजे. बरोबर. तुमच्याकडे पैसा उपलब्ध आहे तर त्या पैशाचा योग्य उपयोग करा. परंतु लग्नामध्ये अनाठायी खर्च न करता जर काटकसरीने लग्न केले आणि या ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत जर विचार केला तर ह्या गोष्टी जर टाळल्या तर निश्चितच लग्न छान आणि चांगल्या प्रकारे झाल्याचा आनंद सर्वांना प्राप्त होईल ताई. खरंच खरंच. आणि या लग्नाच्या अनुषंगानं, लग्न समारंभाच्या अनुषंगानं मी एक गीत सांगू इच्छितो ताई. हा, सांगा ना. 1980 मध्ये एक चित्रपट आला ताई, वक्त की दीवार. अंजन यांचं गीत आहे, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत आहे, किशोर कुमार आणि आशा भोसलेंचा आवाज आहे. गीताचे बोल आहे, म्हणजे ही लडकी यही कोई मिल जाए, अपना भी इष्टाला शादी का इरादा. हे गीत ऐकायचं ताई मला. क्या बात आहे. खूप सुंदर गीत निवडलं. हो ताई. आणि या गीतासाठी काही माझे मित्र आहेत. हा, सांगा ना नाव. उकडे बुद्रुकचे आहे विठ्ठलराव क्षीरसागर, पाचोटा खुर्दचे आहे मनोहर नांदोकार, बडोद्याचे आहेत मुरलीधर ढोले, अनंत भुते, भागवत चालटे, काशीनाथ पाटील, आत्माराम पाटील, महादेव पातोळे, सोपान ताळे, जानकीराम काटोके, गुणवंत कडू, दीपक तुईफुडे, संतोष काटे या सर्वांचं ऐकवत हे गीत. नक्कीच नक्कीच. तुमचा मित्रपरिवार भरपूर मोठा आहे, त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी वक्त की दीवार या चित्रपटातलं नक्कीच हे छानसं गीत आम्ही ऐकवू. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार सर, बोला. कार्यक्रम सूरसंवाद आहे का चालू? हो, कार्यक्रम सूरसंवाद आणि आकाशवाणीचं अकोला केंद्र. बर, मला एक गीत ऐकायचं होतं बा. मला तुमचं नाव ऐकायचं आहे. मी संतोष पाटील बोलणार, तळेगाव बाजारवरून. संतोष पाटील. याच्या आधी कधी फोन केलेला? 4-5 महिने झाले समजा. अच्छा. हा, आता सांगा कुठलं गीत ऐकायचं आहे. मध्ये ते सर्जा मधलं मी काट्यातून चालून थकले ते गीत ऐकायचं आहे बा. बरं. काय करता तुम्ही? शेतीचं काम चालू आहे. आता सध्या काय आहे मग शेतीत? पराठी आहे ना, 2 एकर शेती आहे, पराठी आहे. मग पीक चांगलं आहे? हा, बागायती आहे. हो का? म्हणजे पावसाचा वगैरे काही त्याच्यावर परिणाम झालेला? हा, आता सध्या पावसाळ्याचा थोडासा परिणाम व्हायला आहे. तर थोडं याच्या कमी प्रमाणामध्ये आहे. थोडा पाऊस थोडा कमी प्रमाणामध्ये लागेल होता. हो का? एवढं नुकसान नाही आहे समजा. होय. मग 2 एकर मध्ये तुम्ही किती क्विंटल काढू शकता पीक? पीक आम्ही कपाशीचं
6-7 क्विंटल 8 क्विंटल अच्छा. असं होऊ शकते. पण मग लक्ष द्यावं लागत असेल ना नेहमी. खूप लक्ष द्यावं लागते त्यात. फवारणी निंदन त्याची काळजी घ्यावी लागते ना. अकोला आकाशवाणीचं तुम्ही केंद्र ऐकता आणि किसानवाणी कार्यक्रम ऐकता संध्याकाळी 7:30 वाजता असतो बघा. हा. मग त्याचा फायदा होत असेल ना तुमच्या शेतीसाठी. त्या शेतीसाठी आम्ही बी फोन लावत असतो आम्ही, त्याचा बी फायदा होतो आम्हाला. अच्छा. बाकी काय सांगाल गावाबद्दल वगैरे. गावाबद्दल एक सोमेश्वराचं मोठं मंदिर आहे. आमच्या दोन गावाचा संपर्क आहे, खोडदा आणि बुद्रुक मध्ये आहे. अच्छा. हा. अकोल्याहून किती किलोमीटर आहे. 100 किलोमीटर आहे ते. अच्छा. ठीक आहे दादा, छान वाटलं तुमच्याशी बोलून. नक्कीच ऐकवू सर्जा या चित्रपटातील हे छानसं गीत. हॅलो. मी कान्हेरी गवळीवरून प्रमोद पवार बोलतो मॅडम. प्रमोद पवार. हो, कान्हेरी गवळीवरून. बरं. हो. सूरसंवादसाठी फोन लागलेला आहे तुमचा. हो, सूरसंवादसाठी फोन लावलेला आहे. याच्या आधी कधी फोन लावलेला. याच्या आधी लावलाच नाही मॅडम. नाही का. लागतच नाही. ट्राय करतो दर गुरुवार पण लागतच नाही. आज तुमचा योग आला फोनवर बोलण्याचा. आज योग आला. आज कुठलं गीत ऐकायचं आहे सूरसंवाद मध्ये. आज हेच नवरा पाहिजे मराठी चित्रपट आहे. आला थंडीचा मन हे गीत. अरे वा. हो, चांगलंच गीत निवडलं तुम्ही, है ना. हो, ते अजून एक गीत हेच गीत. अजून थंडी सुरूच व्हायची आहे पण. हो, थंडी आता सध्या सुरुवात होऊन राहिली मॅडम. हो, बरोबर आहे. हो. चला, तुमच्या या गीताने थंडीलाही सुरुवात होईल. हो. बाकी काय म्हणता. आमचे मित्र आहेत लहान उमरी अकोल्याचे धोरण सर. आमच्या शाळेवर शिक्षक असतात ते. धोरण सरांना तर ओळखतो आम्ही, त्यांचे पत्र पण असतात. हो. आणि आमचे मित्र बी आहेत अजून ते फुलके सर आपले. हो. ते मित्र होईल आहे. अच्छा. सर्वच कार्यक्रम ऐकतो मॅडम मी आकाशवाणीचे. तुम्ही आता आमचा हॅलो डॉक्टर नवीन डायरेक्ट फोनवर कॉन्टॅक्ट करून प्रश्नांची उत्तर देतो. जसं प्रश्न तुमचे उत्तर आमचे आहे ना, तसा कार्यक्रम. हो, तसा कार्यक्रम सुरू झाला मॅडम. हा, ऐकत असता. हो, ऐकत असतो. चांगला आहे. वेगवेगळ्या डॉक्टरांकडून आपल्याला वेगवेगळी माहिती मिळते. हो, माहिती मिळते याची. बरोबर. ऐकतो मॅडम तुम्ही कार्यक्रम. बाकी काय सांगाल. बाकी काय शेतमजुरी करतो बाबा. अच्छा. किती एकर शेती आहे. शेती नाही माझी इकडे. मी मजुरीनं काम करत असतो. हो. आपण कोण मॅडम. मी जया सहस्रबुद्धे बोलते. तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ह्योच नवरा पाहिजे. हॅलो. कार्यक्रम सूरसंवाद आणि अकोला आकाशवाणी केंद्र. नमस्कार ताई. नमस्कार. आपला शुभचिंतक बाहुबली फुरसुळे छत्रपती संभाजीनगर इथून वार्तालाप करीत आहे. बरं. मला म्हणजे अकोला केंद्राशी म्हणजे फार जुना संबंध आहे. जवळपास मी 10 वर्षापूर्वी लावला होता. पण आता मध्यंतरी म्हणजे थोडीशी शिथिलता आणि वयामानाप्रमाणे थोडस म्हणजे आळस याच्यामुळं मी याच्यामध्ये सहभाग कमी केलेला आहे. अच्छा. पण तुम्हाला आकाशवाणी ऐकायला आवडते. अरे वा. मी तर लहानपणापासून म्हणजे आकाशवाणी रेडिओ म्हणजे माझा जिवलग मित्र. अच्छा. माझ्या लहानपणी फक्त रेडिओ आणि जे ग्रामोफोन असायचे या माध्यमातूनच आम्हाला आमचे आवडीचे गीत ऐकायला मिळत असे. पण आज वस्तुस्थिती अशी आहे की दुनिया मेरी मुठ्ठी में की मोबाईलच्या द्वारे जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील स्टेशन बातम्या हे ऐकू शकतो. हे आजच्या टेक्निक आणि इंटरनेट मुळे सुलभ झालेलं आहे. बरोबर आहे. बाकी काय म्हणता. कसं आहे तुमचं दैनंदिन रोजचं कसं. आता माझं वय 84 वर्ष आहे ताई. अच्छा. तरी तुम्ही या वयातही इतके ऍक्टिव्ह आहात हे ऐकून खूप छान वाटलं.
हे तर तुमची मंगल कामना आणि प्रभूची छत्र छाया आहे. बरोबर. त्याच्यामुळं मला प्रेरणा प्राप्त होऊन आपलं मनोरंजनासोबत थोडस विरंगुळा आणि एक स्फूर्तीदायक अशा गोष्टी मी जीवनामध्ये याचा अवलंब करीत असतो. बरोबर आहे. आज कुठलं गीत ऐकायचंय? ये दिल और उनकी निगाहों के साये. बर. फिल्म प्रेम पर्वत. ठीक आहे, ठीक आहे. चला ताई, आपल्याशी संवाद साधताना आनंद वाटला. नक्कीच, आम्हाला पण खूप आनंद वाटला तुमच्याशी संवाद साधून. आणि असंच आमच्या आकाशवाणीवर प्रेम करत राहा. आपलं भविष्य उज्ज्वल ही मनोकामना. धन्यवाद काका, धन्यवाद. ठीक आहे. ओके. तुम्ही हा कार्यक्रम नक्कीच ऐका. तुमच्या आवडीचं गीत पण ऐका. नाही, कधी लागणार हा हे आमचा हा कार्यक्रम ब्रॉडकास्ट होईल शनिवारी सकाळी 11 वाजता. धन्यवाद. हॅलो, कार्यक्रम सूरसंवाद आणि अकोला आकाशवाणी केंद्र. नमस्कार, मी संजय पाटील बोलतो, नसवाला चौक, मलकापूर इथून. बोला सर. मला एक मराठी गाणं ऐकायचं होतं. आज आता कुठलं गीत ऐकायचं आहे तुम्हाला सूरसंवाद मध्ये? मला सुरसंवाद मध्ये अपराध सिनेमातलं गाणं ऐकायचं आहे. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. आणि काय सांगाल? बस, आम्ही अकोला आकाशवाणी ऐकतो बरेच वेळा. पूर्वी ऐकायचो तेव्हा ते वराडी कविता वगैरे यायच्या. दुर्गा सिंग चव्हाणच्या आणि राम अगरदेंच्या कथा वगैरे यायच्या, त्या ऐकायचो. वराडी भाषेतले कार्यक्रम फार आवडतात. आता तुम्ही अकोला आकाशवाणीवरून हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम ऐकत असता? आज ऐकला मी. आज ऐकला ना? आज ऐकला. हो हो. चांगलं माहिती दिली, फळांची वगैरे करायची, आहारामध्ये फळं ठेवणं. छान. आम्ही आता नवीन कार्यक्रम, आता महिला विश्व सुरू झालेला, त्यामध्ये प्रत्येक महिलांशी ज्या चांगलं कार्य करणाऱ्या आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधतो. हो हो. बाकी कुठला कार्यक्रम आवडतो तुम्हाला? रसिका तुझ्यासाठी फरमाईशी कार्यक्रम ऐकतो. गीत संगीत, भक्तिगीतांमध्ये गजानन महाराजांचे भक्तिगीत लागते गुरुवारी. ते असे छान छान कार्यक्रम ऐकायला मिळतात, ऐकतो मी. ठीक आहे, ठीक आहे. तुमच्या आवडीचं अपराध या चित्रपटातील गीत नक्की ऐका. हॅलो. हॅलो ताई, नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम सूरसंवाद साठी फोन लागलेला. हा ताई, मी सावंतकर गंगाधर बोलतो, कुंडलवाडी, नांदेड इथून. आज कुठलं गीत ऐकायचं आहे? आज बघा, हिमालय की गोद में. बरं, या चित्रपटातील कुठलं? चांद सी महबूबा हो मैं तेरी. अरे वा, छानच गीत निवडलं. हो हो ताई. काय विशेष? विशेष काय नाही ताई, बस आता आभाळ आहे आमच्याकडे आणि वातावरण एकदम खराब आहे. थोडं ऊन निघते आणि सावळी येते. त्यानिमित्त त्याला तुरीला खीड होत आहे ते. बरोबर आहे. आणि आपल्या या किसान कार्यक्रम, किसान वाणी या कार्यक्रमातून आम्ही जे ऐकतो त्याप्रमाणे आम्ही फवारणी करतो. ऐकताय? अच्छा. आणि हॅलो डॉक्टर ऐकता कार्यक्रम? ऐकतो ताई, कधी कधी ऐकतो. नक्की ऐकत जा, कारण की बरीचशी माहिती आपल्याला न माहिती असलेली माहिती आपल्याला त्या कार्यक्रमातून मिळते. बिलकुल ताई, ऐकूत ताई. आता तुमच्या बिलकुल आदेशचं पालन करू आम्ही. नक्कीच. आणि बाकी काय सांगाल? काय नाही ताई, बस चांगले कार्यक्रम असतात तुमचे, दर्जेदार. हो. आणि टाइम टू टाइम तुमचे कार्यक्रम ऐकतो आम्ही. आणि दुसरं म्हणजे गाणे बी एकदम आम्हाला आवडतात ताई. हो ना. असंच भरभरून प्रेम करा आमच्या आकाशवाणीवर. बिलकुल बिलकुल ताई. आणि काय आमच्या मित्राचं नाव घेतो ताई? हो, चालेल ना. आमचे गौतम रायबोलजी, तुकाराम जाधवजी, सुरेश जाधव पैठण, सय्यद जलाल भाई आणि आमचे गुजरातचे अफजल भाई आहेत. बरं, तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्र परिवारासाठी हिमालय की गोद में या चित्रपटातील हे छान गीत ऐका. हॅलो, कार्यक्रम सूरसंवाद, आकाशवाणीचं अकोला केंद्र. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार, बोला. मी खामगावून बोलतो. नाव सांगा ना. माझं नाव कुणाल इंगडे. बरं, या आधी आकाशवाणीला कधी फोन केलेला होता तुम्ही? मला पहिलाच कॉल आहे, मी कधीच कॉल नाही लावला. अरे वा, हो का. बरं, तुमच्या पहिल्याच कॉलचं खूप खूप स्वागत आहे मग या कार्यक्रमात.
हा, मग मला मराठीत एक गाणं ऐकायचं होतं. कुठलं गीत ऐकायचं आहे? आली माझ्या घरी ही दिवाळी. काय केलं तुम्ही दिवाळीत विशेष मग? मॅडम मला दिसत नाही मॅडम. दिसत नाही? अरे हो का. बाकी तुमच्या स्वतःविषयी काय सांगाल? काही नाही मॅडम, घरी बसेल असतो मी, दिवसभर आकाशवाणी ऐकत असतो. मग तुमच्या लिपीमध्ये जे आहे त्यामध्ये काही तुम्ही शिक्षण घेतलं नाही का? नाही घेतलं नाही होतं, मला दिसतच नाही तर काय शिक्षण. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुमच्या परिवारासाठी आणि तुमच्या स्वतःसाठी हे. नमस्कार ताई. नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्र आणि कार्यक्रम सूरसंवाद साठी फोन लागलेला. हो ताई, धनंजय वाघ बोलतोय. फार दिवसानंतर संवाद होतोय बघा ताई आपला. याच्या आधी कधी फोन केलेला? 3 महिने होऊन गेले बघा ताई. अच्छा, तुम्हाला नियम माहिती आहे म्हणजे आकाशवाणीचे, है ना? हो हो, माहिती मला. 3 महिने नंतर कॉल केला पाहिजे, केला तर घेणार नाही. बरोबर आहे ना. आणि असं नियम आधी लावायचं आहे ना आपल्या आकाशवाणीला. नियम नसला ना दादा तर मग प्रत्येकाला सहभागी होता येत नाही या कार्यक्रमात. नाही, बरोबर आहे. हे फार महत्वाचं आहे बघा ताई. हा, बरं, आज कुठलं गीत ऐकायचं आहे? बघा ताई, आता कसं निसर्गाचा पाऊस यावर्षी जास्त पडलेला आहे. बरोबर. आणि शेतकऱ्याचं फार म्हणजे अनुनच नुकसान झालेलं आहे बघा ताई. बरोबर आहे. मला शेती नाही, पण शेतीविषयी मला फार म्हणजे असं वाटतं का प्रेम आहे. पाहिजेत. प्रेम आहे आणि शेती पाहिजेत. हा हा हा, बरोबर आहे. तर माझ्या मुलीला पण शेती, बहिणीकडे शेती, सगळ्यांकडे शेती, पण मला शेती नाही बघत आहे. अच्छा अच्छा, होईल की तुमची शेती पण. हो हो, धन्यवाद बघा ताई, तुमचा सर्वांचा आशीर्वाद. नक्की नक्की होईल. तर बघा ताई, फार सुंदर एक गीत आहे. बहुत जास्त पडल्यामुळे एक गीत फार सुंदर आहे. मराठी गीत आहे बघा ताई ते. सिंब पावसानं झालं रान आवाजाने, असं गीत बघा. हो 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 हो, नक्कीच. छान गीत निवडलं तुम्ही. हो ताई, आपलं नाव? मी जया सहस्त्रबुद्धे बोलते. हो ताई, आणि या गीताचा आनंद घेण्यासाठी सर्वप्रथम नाव तुमचं बघा ताई. आणि तुम्ही पण आमच्या आकाशवाणी अकोला केंद्राचा कार्यक्रमाचा आनंद घ्या. आणि हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम आता छान सुरू झालेला आहे. त्याचं रेकॉर्डिंग कसं असतं ताई? बुधवारी सकाळी 10:30 ते 11. आणि प्रसारण गुरुवारी सकाळी 10 वाजता. हो, धन्यवाद बघा ताई. आपले कार्यक्रम फार सुंदर प्रतिमा असतात बरं का. हो हो. ज्ञान, माहिती, मनोरंजन, बहुजन हिताय बहुजन सुखाय, आपलं आकाशवाणी वाटते. सोशल मीडिया कितीही पुढे गेलं तरी आपलं आकाशवाणी केंद्र कोणी ऐकणार नाही असं होणार नाही. प्रत्येकाची आवड आकाशवाणीच आहे. हा पहा ताई, बरं का, आकाशवाणी म्हणजे आमच्या दिलची धडकन श्रोत्यांची बरं का. बरोबर आहे. विज्ञानाने किती प्रगती केली, किती काही केलं, पण आकाशवाणी सारखी कोणत्याही याला चॅनलला सर येणार नाही. ते पण सांगतो तुम्हाला. आकाशवाणी म्हणजे आकाशवाणीच राहणार आहे. हो. आणि भरपूर लोक आहेत अजूनही आकाशवाणी ऐकणारे, भरपूर लोक आहेत की ज्यांना फक्त आणि फक्त आकाशवाणी आवडते. आणि बघा ताई, आता मग आपलं ऑक्टोबर ऑगस्ट याच्यामध्ये अहिल्यानगरला स्वतः संमेलन झालं होतं. हो. तर आपल्या आकाशवाणीचे 5 निवेदक आले होते बघा ताई तिथं. हो हो हो. आणि सगळ्यांची खूप भेटून आनंद झाला आणि खूप छान वाटलं. आणि प्रत्येक आकाशवाणीचे निवेदक आणि फार सुंदर संवाद करता बरं का ताई. हो हो, खरंच. तर ह्या गीताचा आनंद घेण्यासाठी सर्वप्रथम नाव तुमचं आहे. आमचे मित्र साहेबराव पाटील, विजयबाई सारे बहीण, आपले सर्व अकोला आकाशवाणीचे सर्व रसिक होते. म्हणून या सुंदर गीताचा आपण आनंद घेऊया. नक्कीच. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र. हॅलो, कोण आहे मॅडम? मी जया सहस्त्रबुद्धे बोलते. हा, सुसंवाद लागला. सूरसंवाद कार्यक्रमातनं. हा, मी सस्तीवरून बोलतो. सस्ती वाडेगाव. नाव सांगा ना. ज्ञानदेव सोनोने. बरं, आजच्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचं आहे सूरसंवाद मध्ये? सूरसंवाद मध्ये आम्हाला ऐकायचं आहे नदिया के पार मधलं. नदिया के पार या चित्रपटातलं कुठलं? ते कोण दिशा मी त्याला रे ते बदलिया. वाडेगावचं काय विशेष आहे तुमच्या? हमारे बाजारपेठ आहे, सस्ती, चांदी, आपलं वाडेगाव, चांदी, पातूर. अच्छा. आणि तुम्ही स्वतः काय करता? मटके बनवायचा धंदा करतो. अच्छा अच्छा, वाडेगाव मध्येच करता? सस्ती सस्तीला. अच्छा. हा, आणि मूर्त्याचा धंदा, दुर्गादेवी, गणपती वगैरे. बरोबर आहे. आणि अकोला आकाशवाणी ऐकता? हो, हमेशा नेहमी कार्यक्रम असतो आम्ही.
हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम ऐकता? हॅलो डॉक्टर आणि आपले त्या कार्यक्रमामध्ये फोन करायचा. छान आपल्या आपल्या प्रश्नाचे सगळे उत्तर मिळतात तुम्हाला याच नंबरवर. याच नंबरवर. हो. बरं. ठीक आहे. मग चला, तुम्हाला नदिया के पार या चित्रपटातील हे छानसं गीत ऐकवणार आहोत आम्ही. नक्की ऐका सूरसंवाद या कार्यक्रमात. सूरसंवाद या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीचं गीत ऐकू शकता. त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0724-245-6461. तेव्हा जरूर फोन करा आणि आपल्या आवडीचं गीत ऐका सूरसंवाद या कार्यक्रमातून. सरगम हा कार्यक्रम श्रोते हो, आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमामध्ये आज आपण जाणून घेतलं राग पहाडी याविषयी.